नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जी सरळ सेवेची सिरीज बघत आहोत आदरणीय विठ्ठल बडे सरांची, त्याच्यातलं जे सायन्सचे PYQ नाही, क्वेश्चन्स फक्त जे घेत आहोत वन लाईनर, त्याच्यातला आज आपला पुढचा पार्ट आहे. पण बघा, मी ऑलरेडी वनस्पती क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स याच्यावर 4 व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे एक सिरीज आणलेली आहे जी कंप्लीट झाली. जर तुम्ही ते ऐकलं तर तुम्हाला हे खूप सोपं वाटेल, पाठ होऊन जाईल लगेच. ठीक आहे. तर मग ती कशावर आणलेली आहे मी, तर हे जे आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे त्याच्यातून मी त्या तिन्ही गोष्टी ते 4 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यात सगळ्यात शेवटचा जो चौथा पार्ट आहे त्याच्यात मी आयोगाला आत्तापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न मी लास्ट पार्टमध्ये कंप्लीट करून घेतलेले आहेत. तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते ऐकू शकता. बघा, आपण सुरुवात करूया. ह्या व्हिडिओला जास्त काही वेळ लागणार नाही आहे, थोडक्यात उरकून जाईल, कारण ऑलरेडी आपलं तिकडे सगळं झालेलं आहे, त्यामुळे इकडे आपण जास्त एक्सप्लेन करणार नाही आहोत. बघा, वनस्पतीशास्त्र. वनस्पतीच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात तर वनस्पतीशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? थिओफ्रेट्स. वनस्पतीचे बीजपत्री व अबीजपत्री असे वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञाने केले तर एचर. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. बीजपत्री, अबीजपत्री. अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅमी, बीजपत्री म्हणजे फिनेरोगॅमी. ठीक आहे, एचर या शास्त्रज्ञाने केले. कृत्रिम गुणधर्मावर आधारित वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केले? कार्ल लिनियस. नैसर्गिक गुणधर्मावर आधारित वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केले? बेंथम अँड हुकर. 3 वेळा PYQ आलेला आहे. कशात? MPSCच्या एक्झामला. मग नैसर्गिक गुणधर्मावर आधारित वनस्पतीचं वर्गीकरण विचारलं आहे ना, तर मग आता तुम्ही कृत्रिम गुणधर्मावर आधारित नीट लक्षात ठेवा. ही सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर तर 3दा PYQ आलेला आहे. फायलोजेनिक गुणधर्मावर आधारित वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केले? आता प्रँटल्स, इग्लर आणि तख्तजन. मी तुम्हाला हे पुस्तकातच दाखवून देते, जे आदरणीय सचिन भस्के सरांच्या पुस्तकात दिलेलं आहे. बघा, आणि तो पाठ फक्त आपला कंप्लीट करायचा राहिलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं वेळ मिळाला तर मी त्यानंतर कंप्लीट करेल. बघा, वनस्पती वर्गीकरणाच्या विविध पद्धती ज्या दिलेल्या आहेत त्याच्यात काय लिहिले बघा. अनुवांशिकदृष्ट्या संबंधित जीवांच्या समूहाच्या उत्क्रांती इतिहासाला फायलोजेनी म्हणतात. तर मग याच्यात विविध वनस्पतीशास्त्रज्ञ ज्यांनी फायलोजेनेटिक प्रणाली स्वीकारली त्याच्यात बघा, आयक्लर, ॲडॉल्फ एंगलर आणि कार्ल ए प्रँटल. जे तिथे दिलेलं होतं प्रँटल, हे नीट लक्षात ठेवा. एक मिनिट. तिथे लिहिण्यात थोडं हे होऊ शकतं, पण बघा, प्रँटल नीट लक्षात ठेवा. अँगलर आणि प्रँटल कोण होते? जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ. त्याच्यानंतर जे तख्ताजन नाव दिले, आर्मेन तख्ताजन. तर हे पण नाव दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे नावं याच्यात दिलेली आहेत. तर मग ही सगळीच नावं नीट लक्षात ठेवा. कशाशी रिलेटेड आहेत ती? फायलोजेनीशी संबंधित. फायलोजेनी म्हणजे काय? अनुवांशिकदृष्ट्या संबंधित जीवांच्या समूहाच्या उत्क्रांती इतिहासाला फायलोजेनी म्हणतात. पुढे बघा, प्रँटल, नंतर एंगलर आणि तख्तजन. पुढे बघा, डॅश या शैवालाला अंतरिक्ष शैवाल, स्पेस अल्गी असे म्हणतात. तर कोणतं? क्लोरेल्ला. तर क्लोरेल्लालाच काम म्हणतात, ते आपण बघून घेऊ. बघा, Chlorella is the algae known as space algae because it is used on long duration space flights to produce oxygen and remove carbon dioxide, and it serves as the nutritious food source for astronauts. It is a green unicellular algae rich in iron, vitamins and amino acid. याच्यात लक्षात काय काय ठेवणार? युनिसेल्युलर आणि ग्रीन अल्गीचा प्रकार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी चुकवू नका. क्लोरेल्ला आपण पहिल्या याच्यात पण बघितलं होतं, तर ह्या गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजे. आणि सोबत हे पण लक्षात ठेवा, क्लोरेल्ला काय आहे? नॉन मोटाईल आहे.
आणि क्लॅमिडोमोनास काय आहे, मोटाईल आहे. क्लोरेल्ला नॉन मोटाईल आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता त्या अनुषंगाने एक वाक्य दिसतंय, ते पण नीट लक्षात ठेवा. शैवाळ एकपेशीय तसेच बहुपेशीय असतात, परंतु एकपेशीय शैवाळ क्लॅमिडोमोनास जे मोटाईल, क्लोरेल्ला नॉन मोटाईल हे प्रोटिस्ट वर्गीकरणात येतात. ठीक, कशात येतात, प्रोटिस्ट वर्गीकरणात. यांना वनस्पतींचे पूर्वज मानले जातात. ठीक आहे, थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जिथे जिथे मिळेल तिथे तिथे नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न करेन. पुढे बघा. स्पायरोगायरा हे डॅश डॅश शैवाल आहे, हरित शैवाल, हे पण नीट लक्षात ठेवा. ड्रोसेरा ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये मोडते, तर कीटकभक्षी. घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय, नेपेंथेस. नेपेंथेस खोसियाना. नेपेंथिस खासियाना हे त्याचं काय आहे, घटपर्णीचं सायंटिफिक नेम आहे. पुढे बघा. वनस्पतींचे वर्गीकरण. वनस्पती शास्त्राचे जनक थिओफ्रेट्स यांनी वनस्पतीचे वर्गीकरण किती गटात केले, 3 गटात केले. पुढे बघा. थिओफ्रेट्स यांनी वनस्पतींचे वर्गीकरण कोणत्या 3 गटात केले, तर वृक्ष, झुडपे आणि शाख, इन ब्रॅकेट वेली, वृक्ष, झुडपे आणि शाख. त्याच्यानंतर 1-2 मिनिट. पुढे RH व्हिटाकर यांनी केलेल्या पंचसृष्टी वर्गीकरणाचे कोणकोणते गट आहेत, तर बघा. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. मोनेरा, प्रोटिस्टा कवक, वनस्पती, प्राणी. फुले असणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात, सपुष्प. फुले नसणाऱ्या वनस्पतींना अपुष्प वनस्पती असे म्हणतात. सपुष्प वनस्पतींचे वर्गीकरण कोणत्या 2 गटात केले जाते, तर अनावृत्तबीजी, आवृत्तबीजी, म्हणजे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. त्यानंतर डॅश डॅश या वनस्पतीची बीजे उघडी असतात, अनावृत्तबीजी म्हणजे जिम्नोस्पर्म. कोणत्या वनस्पतींना फांद्या नसतात, अनावृत्तबीजी वनस्पती. कोणत्या वनस्पतीला अंडाशय नसते, अनावृत्तबीजी. कोणत्या वनस्पतीमध्ये नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजानुपत्रात येतात, अनावृत्तबीजी. पुढे. डॅश डॅश या वनस्पतींमध्ये बिया फळांमध्ये झाकलेल्या असतात, तर आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये. डॅश डॅश या वनस्पतींमध्ये फांद्या असतात, आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये. कोणत्या वनस्पतीला अंडाशय असते, कोणत्या, तर अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी वनस्पती. ज्या वनस्पतींच्या बीजांमध्ये एकच दल असते त्याला डॅश डॅश म्हणतात, एकबीजपत्री म्हणजे मोनोकॉटिलिडॉनस. ज्या वनस्पतींच्या बीजांमध्ये 2 दल असतात त्यांना द्विबीजपत्री म्हणजे डायकॉटिलिडॉनस म्हणतात. वडाच्या पारंब्या कोणत्या प्रकारच्या मुळाचं उदाहरण आहे, आगंतुक मूळ. धोत्रा या वनस्पतीचे मूळ. या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे आहे, सोटमूळ. आधारमुळे असणाऱ्या वनस्पती कोणत्या, मका, ज्वारी, कांदा, गहू, लसूण. पुढे आता आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी आपण बघणार आहोत. आवृत्तबीजी बीज व फुले असतात, अनावृत्तमध्ये फुले नसतात पण बीज असते. आवृत्तबीजी बीज फळांच्या आतमध्ये असते, अनावृत्तमध्ये बीज फळांच्या बाहेर असते, बीजाला आवरण नसते. आवृत्तबीजीमध्ये या वनस्पती जास्त विकसित असतात, अनावृत्त कमी विकसित असतात. आवृत्तबीजी सर्वात उंच आवृत्तबीजी वनस्पती निलगिरी, युकॅलिप्टस. अनावृत्तमध्ये सर्वात उंच अनावृत्तबीजी सिकोमा. बघा आता मला काय सांगायचं आहे, कुठे होतो आपण, बघा आपण काय कुठे होतो, मला आता तेच आठवेना. इथून बघूया. सर्वात उंच आवृत्तबीजी वनस्पती. आता ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या ऑलरेडी आपण बघितल्या आहेत. सर्वात उंच आवृत्तबीजी विचारलं तर निलगिरी, युकॅलिप्टस. सर्वात लहान आवृत्तबीजी विचारलं तर वोल्फिया. सर्वात उंच अनावृत्तबीजी वनस्पती सिकोमा, सिकोया म्हटलं तरी चालेल. सर्वात लहान आवृत्तबीजी वनस्पती झॅमिया. आता मी तुम्हाला हे सगळे नीट दाखवते म्हणजे तुम्हाला समजा शब्दात कुठे कन्फ्युजन असेल तर ते तुमचं दूर होईल. आपण हे तर तुम्ही लक्षात ठेवाल. आवृत्तबीजीमध्ये म्हणजे अँजिओस्पर्ममध्ये सर्वात उंच निलगिरी, युकॅलिप्टस. सर्वात लहान वोल्फिया. आपण जिम्नोस्पर्ममध्ये सर्वात उंच अनावृत्तबीजी वनस्पती. मी गुगल सर्च केलं आहे ते पण दाखवते.
आणि सरांचं पण दाखवते हां. अनावृत्त बीजी हे आकाराने वेगवेगळे असतात. सिक्विया आणि या पुस्तकात काय सिकोमा लिहिलेलं आहे, गुगल पण दाखवते. सिक्विया सेम्पिरव्हिनस ही जगातील सर्वात उंच वनस्पती आहे. कशातली आहे पण ती जिम्नोस्पर्ममधली. हां, उंची 366 फूट. यालाच कोस्ट रेडवूड ऑफ कॅलिफोर्निया असे म्हणतात व यालाच फादर ऑफ फॉरेस्ट असंही म्हणतात. नीट लक्षात ठेवा. पुढे टॅक्झोडियम म्युक्रॅनॅटम या वनस्पतीचा घेर 125 फूट आहे. हे पण ऑलरेडी आज झालेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. जर आपण सगळ्यात उंच सगळ्यात लहान जिम्नोस्पर्ममधली बघत आहोत तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. घेर सर्वात जास्त घेर असणारी टॅक्झोडियम म्युक्रॅनॅटम. ठीक आहे. पुढे बघा, सॅमिया पिग्मी ही सगळ्यात लहान अनावृत्त बीजी आहे. सॅमिया पिग्मी. आता गुगल सर्च केलं तर तिचं नाव काय दाखवतात, झॅमिया पिग्मी. हां, मग झॅमिया पिग्मी लक्षात ठेवा. याच्यात दिलं आहे सॅमिया, दुसऱ्या पुस्तकात दिलं आहे झोमिया, गुगलमध्ये दिलं आहे झामिया. आता तुम्ही फक्त मग तिचा अर्थ समजून घ्या, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. ठीक आहे. द स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म इज झॅमिया पिग्मी. हां, आता थोडं टायपिंगमध्ये होऊ शकतो प्रॉब्लेम, हां, तेवढा समजून घेत जा. तर एवढं फक्त नीट लक्षात ठेवा. गुगल आता आपण केलं आहे ना, तर झामिया पिग्मी हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी दोन्ही पुस्तकात त्यांनी बरोबरच दिलेलं आहे. हां, सॅमिया पिग्मी आणि इकडे झोमिया लिहिलेलं आहे. हां, आणि दुसरी गोष्ट बघा, एवढ्या याच्यात किती गोष्टी मिळतात. सिक्विया सेम्पिरव्हिनस, टॅक्झोडियम म्युक्रॅनॅटम आणि सॅमिया पिग्मी या गोष्टी सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत. नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, हे तर कळलं. स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म इज झॅमिया पिग्मी. पुढे बघा, टॉलेस्ट जे सांगितलं होतं, जे पुस्तकात काय दिलेलं आदरणीय विठ्ठल बडे सरांच्या, की कुठे गेलं, सिकोमा लिहिलं आहे ना, आणि इथे दिलं आहे सिक्विया सेम्पिरव्हिनस. जगातील सर्वात उंच वनस्पती. बघा, गुगल पण दाखवते. द टॉलेस्ट जिम्नोस्पर्म इज द कोस्ट रेडवूड सिक्विया सेम्पिरव्हिनस ऑल्सो नोन ॲज हायपेरियन. हां, तर आता हे पण लक्षात ठेवा. तर ह्या गोष्टी जस्ट तुम्हाला दाखवायच्या होत्या म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे बघा, आता बघा, जर आपण ती सिरीज कंप्लीट केली नसती तर हे शोधायला खूप वेळ गेला असता. त्यामुळे ती सिरीज खूप महत्त्वाची आहे. कोणती, प्लांट क्लासिफिकेशनचे. मी अगदी सांगून वैतागली आहे. सरळ सेवा असेल म्हणजे वरवर स्टडी करायचा असतो असं अजिबात नाही आहे. जेव्हा तुम्ही MPSC सारख्या काही गोष्टींचे लेक्चर्स फॉलो कराल तेव्हा तुम्हाला सरळ सेवेचे GK GSचे प्रश्न खूप चांगले सुटतील. ठीक आहे. बघा, हां, आता इथे सर्वात लहान अनावृत्त बीजी वनस्पतीमध्ये झॅमिया, नंतर पायजेमिया, इतर उदाहरणे सायकस आणि पाईन. आता एवढं तर लक्षात ठेवा, सायकस, पाईन, पायजेमिया, झॅमिया हे कसले जिम्नोस्पर्मची उदाहरणं आहेत. ठीक आहे, म्हणजे अनावृत्त बीजीचे. पुढे बघा, बीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री. एकबीजपत्री, द्विबीजपत्री. एकबीजपत्रीमध्ये मी तुम्हाला काय लक्षात ठेवायला सांगितलं, कांदा, केळी. आणि द्विबीजपत्रीमध्ये आंबा, सूर्यफूल ह्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते कशाचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे लक्षात ठेवायला सोपं जातं. एकबीजपत्री वनस्पती बीजांमध्ये एकच दल असतं, द्विबीजपत्रीमध्ये 2 दले असतात. एकबीजपत्रीमध्ये तंतुमुळे असतात, द्विबीजपत्रीमध्ये सोटमुळे असतात. उदाहरणार्थ, एकबीजपत्री ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ, ऊस, बांबू. द्विबीजपत्रीमध्ये लिंबू, मिरची, तुळस, वाटाणा, सोयाबीन, सूर्यफूल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात प्रथम भ्रूण तयार झालेल्या वनस्पती कोणत्या, ब्रायोफायटा. उभयचर वनस्पतींचा गट ब्रायोफायटा. हे लक्षात ठेवा. सर्वात प्रथम भ्रूण तयार झालेल्या वनस्पती ब्रायोफायटा. उभयचर वनस्पतींचा गट बायोफायटा. अबीजपत्री प्रकारातील सर्वाधिक विकसित गट टेरिडोफायटा. पुन्हा सांगते, मी 1000 वेळा सांगून झालं, TBP असं लक्षात ठेवा. काय, 1 मिनिट. हां, हे बघा, TBP, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. त्याच्यातला विकसित कशातला विचारला आहे त्यांनी, बीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅमीमधला
सर्वात विकसित गट टेरिडोफायटा. पृथ्वीवरील सर्वात पहिल्या संवहनी वनस्पती टेरिडोफायटा. हे पण खूप वेळा झालेलं आहे. पुढे बघा, अभिजातपत्री वनस्पतींचे वर्गीकरण कोणत्या 3 गटात करतात? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि हे केलं कोणी आहे? R.H. विटाकर यांनी केलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. ज्या वनस्पतींची वाढ पाण्यात होते त्यांना काय? थॅलोफायटा असे म्हणतात. डॅश डॅश या वनस्पतींचा सर्वात मोठा गट आहे तर थॅलोफायटा. शैवाल वनस्पतींचा समावेश कोणत्या गटामध्ये होतो? थॅलोफायटामध्ये. स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? तर थॅलोफायटामध्ये. ज्या वनस्पतीची वाढ पाणी आणि जमिनीवर होते त्यांना डॅश डॅश असे म्हणतात तर काय? ब्रायोफायटा. ज्या वनस्पतींची वाढ पाणी व जमिनीवर होते त्यांना काय म्हणतात? ब्रायोफायटा. ज्या वनस्पतींची वाढ फक्त जमिनीवर होते त्यांना टेरिडोफायटा म्हणतात. कोणत्या वनस्पतींना मूळ खोड पाने नसतात? थॅलोफायटा. कोणत्या अपुष्प गटातील वनस्पतींमध्ये जलवाहिन्या व रसवाहिन्या असतात? टेरिडोफायटा. मी पुन्हा सांगते, हे सोपं तुम्हाला कधी वाटेल ते लेक्चर केल्यानंतर, कारण मी तिथे व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे अभिजपत्री वनस्पतींचे गट व प्रमुख वनस्पती. थॅलोफायटामध्ये शैवाल, स्पायरोगायरा, क्लॅमिडोमोनास, सर्गॅसम, पॉलिसिफोनिया. क्लॅमिडोमोनास आत्ताच मी आधी काय सांगितलं? एकपेशीय शैवाल, मोटाईल जे आहे. बायोफायटामध्ये रिक्सिया, मर्केन्शिया, फ्युनेरिया. टेरिडोफायटामध्ये नेचे, अझोला, सायथिया, मर्सिलिया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं झालेलं आहे आणि पुढचं आपण मग पेशी ह्या चॅप्टरकडे वळणार आहोत. धन्यवाद.